जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 131. भजाया जनी पाहता राम एकू करीबान एकू मुखी शब्द एकू. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू. श्रीराम विचारुनी बोले विवंचूनी चाले तयाचे निसंतप्ततेही निवाले. बरे शोधिल्या विन बोलो नको हो जनी चालणे शुद्धने मस्त राहो. श्रीराम हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्रीराम नसे गर्व आंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाना ही लक्षणी जानिजे योगी राणा. श्रीराम धरी रे मना संगती सज्जनाची जेने वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. श्रीराम भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंत आहे. जया पाहता द्वैत काही दिसेना भय मानसी सर्वथाही असेना. श्रीराम जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोणी गेले परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनी आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम पुढे पाहता सर्वही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही. गुना वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम मने दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना
जुने ठेवणे मीपणे ते कळेना. श्रीराम. कळेना 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 ढळेना. ढळेना ढळे संशयो हि ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना. बळे आकळेना मिळेना मिळेना. श्रीराम. अविद्या गुणे मानवा उमजेना. भ्रमे चुकले हि तते आकळेना. परीक्षे विने बांधिले दृढ नाणे. परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्रीराम. जगी पाहता साचते काय आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9वा. समास 5वा. अनुमान निरसन. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. पिंडासारिखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना. प्रचित पाहता नाना मते भांबावती. श्रीराम. जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी. हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. श्रीराम. पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकांची लोकधाटी. परी प्रत्ययाचे परिपाटी तगो न सके. श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण. विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची. श्रीराम. हे शास्त्रधाटी जाणावी परी प्रचित कैसी आणावी. प्रचित पाहता गथा गोवी होता आहे. श्रीराम. पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोली जे ते म्हण तरी ब्रह्मांडी चंद्रमा. श्रीराम. पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू. श्रीराम. पिंडी बोलिजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी. श्रीराम. तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे म्हण. ब्रह्म याचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. श्रीराम. नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत. हा विचार पाहोण नेमस्त मज निरोपावा. श्रीराम. प्रचित निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले स्वान. खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. श्रीराम. परियास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे. परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. श्रीराम. विष्णुचंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. श्रीराम. येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान. अथवा शास्त्री तरी पाहोण प्रत्ययो आणावा. श्रीराम. प्रचिती विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. तोंड पसरून जैसे सुने रडोन गेले. श्रीराम. तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे. जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. श्रीराम. आवगे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले. अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. श्रीराम. नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी. तेथे निवडायाचे धणी ते एक डोंब कावळे. श्रीराम. आपुले इच्छेने बोलिले पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले. परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. श्रीराम. म्हणून हा अवघाचा अनुमान अवघे कल्पनेचे राण. भली न घ्यावे आडराण तस्करी घ्यावे. श्रीराम. कल्पन निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र. देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. श्रीराम. येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे. आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. श्रीराम. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले. परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. श्रीराम. ब्रह्मयाने सकळ निर्मिले ब्रह्मयास कोणे निर्माण केले. विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळिता कवणू. श्रीराम. रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता. कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. श्रीराम. याचा कळेना विचारत ओघा अंधकार. म्हणून या सारासार विचार करणे. श्रीराम. ब्रह्मांड स्वभावेची आले परंतु हे पिंडाकार कल्पिले परिप्रत्यय आले नाही कदा. श्रीराम. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती. हे काल्पनिक श्रोतीने मस्त जाणावे. श्रीराम. पिंडासारिखी ब्रह्मांड रचना कोणा आणि तो अनुमान. ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे. श्रीराम.
औटकोटी भूतावळी औटकोटी तीर्थावळी औटकोटी मंत्रावळी पिंडी कोठे श्रीराम 33 कोटी सुरवर 88 सहस्त्र ऋषेश्वर 9 कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोठे श्रीराम चामुंडा 56 कोटी कित्येक जीव कोट्यानु कोटी 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे श्रीराम ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथकाकारे वेगळाले तेही तितुके निरूपेले पाहिजेत पिंडी श्रीराम जितुके औषधी तितुके फळे नाना प्रकारी रसाळे नाना बीजे धान्ये सकळे पिंडी निरोपावी श्रीराम हे सांगता पूर्वेणा तरी उगेची बोलवेणा बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे श्रीराम तरी हे निरोपिले नवचे फुकट बोलता काय वेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही श्रीराम 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचिता आता श्रीराम 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान श्रीराम जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमनप्राय त्यागणे निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे श्रीराम जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोहीकडे श्रीराम म्हणोनी देहीचे थानमान हात अवघाचे अनुमान आता एक समाधान मुख्यते कैसे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशननाम समास 5वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया श्रीराम हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक श्रीराम तेथे जाणीवतो सत्वगुण मध्यतो रजोगुण नेनिव तमोगुण जाणीजे श्रोती श्रीराम म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व श्रीराम साक्षिणी देही सर्व साक्षिणी अवस्था श्रीराम तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले श्रीराम असो मूळ माये भितरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम जैसा तृणाचा पोटराकडा पुढे उकलवण होय मोकळा तैसी मूळ माया अवलीळा गुणा प्रसवली श्रीराम मूळ माया वायो स्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलिजे श्रीराम पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालिला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला श्रीराम तो शब्दगुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येथीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला श्रीराम पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीवने निवेचा विचार वायोची करिता श्रीराम वायो नसता कैची जाणीव जाणीव नसता कैची नेनिव जाणीवने निवेस ठाव वायो गुणे श्रीराम जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा श्रीराम एकापासून एक झाले हे एक उगेची दिसून आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे श्रीराम ऐसा हा मुळीचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक उगमू हेही खरे श्रीराम वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमूची श्रीराम अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दमरूपी श्रीराम येथे आशंका उठिली भूतास जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता श्रीराम जाणीव म्हणजे जाणते चळण तेची वायोचे लक्षण वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले श्रीराम म्हणून जाणीव नेनिव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म श्रीराम पंचभूते आकारली भूती भूते कालवली तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म श्रीराम निरोध वायो न भासे तैसी जाणीव न दिसे
न दिसे परिते असे भूतरूपे श्रीराम. काष्टी अग्नी दिसेना निरोध वायो भासेना जाणीव तैसी लक्षेना एकाएकी श्रीराम. भूते वेगळ्याली दिसती पाहता एकची भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी श्रीराम. ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म श्रीराम. गुणापासून या भूते पावली पष्टदशेते ऐसी यांची रूपे समजते निरोपिली श्रीराम. आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले शब्दगुणास कल्पिले आकाशवाया श्रीराम. एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी तया वेड्याची उगवी कोणे करावी श्रीराम. शिकविल्या ही कळेना उमजविल्या ही उमजेना दृष्टांते ही तर्केना मंदरूप श्रीराम. भूताहुण भूतथोर हाही दाविला विचार परिभूतांवडील स्वतंत्र कोण आहे श्रीराम. जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची श्रीराम. भूते विकारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता श्रीराम. पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा श्रीराम. उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप श्रीराम. आकाश अवकाश तो भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म श्रीराम. जाणीवने निव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित श्रीराम. प्रकृती पावली विस्तारा ते पुढे एकाचे एकची होते विकारवंतची तया ते नेमकैचा श्रीराम. काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होय श्रीराम. ऐसे रंग नानापरी मेळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत श्रीराम. एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पहावा श्रीराम. एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार 84 लक्ष योनी श्रीराम. नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी स्वापताधिक उदकेची होय श्रीराम. शुक्लित श्रोणित म्हणजे निर त्या निराचे हे शरीर नखे दंत असती मात्र उदकाच्या होती श्रीराम. मुळ्यांचे बारीक पागोरे तेने पंथे उदक बरे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र श्रीराम. आम्रवृक्ष मोहरा आले अवघे उदकाकरिता झाले फळी फुली लगडले सावकास श्रीराम. खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वता खांद्या फोडून फळे पाहता ओलिसाले श्रीराम. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळचतुरी विवेके जाणावे श्रीराम. तेचे जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाचे एकची गडे येणे प्रकारे श्रीराम. पत्रे पुष्पे फळे वेद किती करावा अनुवाद सूक्ष्मदृष्टीने विशद होता आहे श्रीराम. भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती एकाचे एकची होती नानावर्ण श्रीराम. त्रिगुणभूतांची लटपट पाहो जात आहे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा श्रीराम. ए प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपणनाम समास 6वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतःकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे
प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे, रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा, मायाचक्र उगवी, हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता, स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी, तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुझी कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुझे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ, सिद्धिते न पवे सर्वथा. साह्याम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. तया सोडोन आम्ही जन, कोणा प्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश, आनिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा,
हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी